नाशिकमध्ये व्यापाऱ्यांनी संप अखेरीस मागे घेतलेला आहे। शेतकऱ्यांची दलाली आणि आडत यांच्या चक्रव्यूहातनं अखेरीस आता सुटका होतीये। सागर वैद्य आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। सागर, काय माहिती मिळते? व्यापाऱ्यांनी काय भूमिका घेतली आता? ज्ञानदा, खरं तर व्यापाऱ्यांनी भूमिका घेतली असं म्हणण्याच्या ऐवजी अखेर प्रशासनाच्या दबावापुढे व्यापारी झुकले असं म्हटलं तर अतिशय योग्य ठरेल। कारण काल संध्याकाळी एकीकडे संपूर्ण राज्यातल्या बाजार समित्यातल्या व्यापाऱ्यांनी हा संप संपवला होता, परंतु नाशिकचे व्यापारी मात्र आक्रमक होते। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आडत देणार नाही अशा पद्धतीची व्यापाऱ्यांची आडमुठी भूमिका होती आणि त्याच्यामुळे आजपर्यंत जे 3600 नोटिसा प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिलेल्या होत्या त्याचं काय होणार, या संपूर्ण व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता बळावलेली होती। म्हणजे आज संध्याकाळपर्यंत जर कदाचित हा संप मागे घेतला गेला नसता तर पणन आणि उपनिबंधक कार्यालयाकडून आणि बाजार समित्यांकडून या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले गेले असते आणि त्याच्यामुळे अखेर प्रशासन आणि या संपूर्ण कारवाईच्या भीतीपोटी का होईना परंतु व्यापाऱ्यांनी आपली आडमुठी भूमिका सोडलेली आहे। याच्यापूर्वी जो 6% आडत शेतकऱ्यांकडनं कापली जात होती ती यापुढे कापली जाणार नाहीये आणि त्याऐवजी आडत्यांना आणि एपीएमसीला मिळून व्यापारी 4.25% आडत जे आहेत ते त्यांच्या खिशातून देणार आहेत। या विषयावर एकमत झालेलं आहे। यातलं 3.25% जे आडत आहे ती आडत्यांना 3.25% दिले जातील आणि 1% जो आहे तो एपीएमसीला करच्या स्वरूपामध्ये व्यापारी देतील। त्याच्यामुळे निश्चितच जे काही द्यायचे आहेत कर ते आता व्यापाऱ्यांच्या खिशातले जातील आणि शेतकरी मात्र या चक्रव्यूहातून सुटणार आहे। नक्कीच अखेरीस शेतकरी आणि ग्राहक दोघांचीही या चक्रव्यूहातनं सुटका झालेली आहे। निश्चित सागर, धन्यवाद या माहितीबद्दल।